तर आले तर होते आपल्या श्रीरामांचा रथ पाहिले, पण आडी आल्यावर अलगच विषय मागे लागला भाऊ, आणि त्याच्या विचारात बेकारच काम झालं. आता काय झालं चला सांगतो तुम्हाला. तर आज होता आपल्या जळगावला श्रीराम उत्सव, आणि आपल्या तापी नदीचं पाणी पण उतरलं होतं, म्हणून काढली आपली जानू. आणि पहिले तर आम्ही तिघी जणी लागले आपल्या नदीवर, पण नदीचं पाणी उतरलंय म्हणून कोणी पण गाडी चालवू शकत बरं का, म्हणून गाडी आपल्या मोठ्या भाऊला दिली आणि भाऊला गेल्या 500 स्पीडनं आपली गाडी काढली. आणि मग गाडीच आपल्या 6 वे रस्त्यानं आम्ही डायरेक्ट लागले नांद्र्याला. आणि तरी आम्हाला याद आलं की आपल्या जानू सुद्धा पोटच खाली, म्हणून भर नांद्र्यामध्येच आपल्या जानूला 2% शॉट मारायला दिले. आणि आम्ही डायरेक्ट लागले आपल्या मामाच्या घरी. जडकी येतात आमच्या छोटा डोनला शोध देणी पडते भाऊ. मामचा लायसन्स क्लिअर झाल्यावर आम्ही लाग गेले चहा प्यायला, आणि मग मस्त चहा पिसन झाल्यावर सर्वे पैसे गेले मस्त नाश्ता दाब्याले. आणि मग नाश्ता दाबीसन झाल्यावर सर्वे निघाले होते आता आपल्या राजांचा रथ पायासाठी. पण रथ पायाच्या पहिलेच आपले सर्व प्रेमाचे माणसं भेटायला लाग गेले. मग सर्वांना भेटला, आणि थोडं पुढे आल्यावर आम्ही काय पाहता की ह्या भाऊनं तर पुऱ्या जळगाव मध्ये दहशत करणे लावली. आणि मग भाऊले पैसे आम्ही सामील झाले आपल्या दैविक मॉल मध्ये. जडकी येताच पहिले आम्हाला मातांचं दर्शन झालं, मग मातांचा आशीर्वाद घेतला, आणि एका जागेवर उभे राहायचं लाग गेले भाऊ सर्वात छोट्या मोठ्या कलाकारांच्या कला पायाले. पण तुमच्या दिरूचे पाय काही एका जागेवर जास्त थांबता नाही भाऊ, म्हणून आपल्या गँगले सोडसन मी एकटा नाही गेला या पुऱ्या गर्दीमध्ये आपल्या श्रीरामांचा रथ शोधायला. आणि जेव्हा रामांचा रथ तुमच्या भाऊ समोर आला तो तुमच्या भाऊचा खुशीचा ठिकाणच नाही होता, आणि चेहरा तर कसा तुमच्या भाऊचा ग्लो करत होता, आणि तुमचा बोटा कसा अलगच दुनियामध्ये गेला होता. मग आता आपल्या देवतांचं दर्शन झालं होतं, पण रात्री 1:30 वाजता घरी जाता तुमच्या भाऊन त्यांच्यासोबत जो किस्सा झाला ना तो सांगेन मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये, म्हणून तुमच्या भाऊ लवकर फॉलो करी घ्या आणि बोला जय खानदेश आणि जय श्रीराम.